पुढल्या बातमीकडे एमएचटी सीईटी परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप आहे। 12वीत कमी गुण मात्र सीईटीत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळाल्याची माहिती आहे। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। भाजप नेत्याच्या मुलांना 12वीत कमी गुण मिळाले, सीईटी मध्ये मात्र 99 पर्सेंटाइल कसे? व्हिडिओतील दाव्यांच्या पडताळणीसाठी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। परीक्षेबाबत झालेल्या आरोपांचं सीईटी कडून मात्र खंडन करण्यात आले। एमएचटी सीईटी निकालाबाबत समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या संशयास्पद चित्रफितींमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। 12वीत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांमध्ये 100, 99 किंवा 98 पर्सेंटाइल मिळाल्याचे दावे या व्हायरल चित्रफितींमधून केले जात आहेत। दरम्यान 12वीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइलचा थेट संबंध लावणं चुकीचं आहे, असं सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे। खूप क्लिअर कट एव्हिडन्स आहे की या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले। पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय। सगळ्यात पहिले काय झाले तर असे विद्यार्थी मध्ये आलेत मेरिट लिस्ट मध्ये ज्यांना फक्त ज्यांचा परफॉर्मन्स सीईटीला चांगला होता, ओनली इन सीईटी एक्झाम, त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना जेई मध्ये पण चांगले मार्क नाहीत। लेटेस्ट सी डेटा काय म्हणतोय। सगळ्यात पहिले एचएससी वर्सेस सीईटी ही फर्स्ट डिबेट आहे की जर सीईटीला चांगले पर्सेंटाइल असतील, सीईटीला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्ड मध्ये पण मार्क्स चांगले असतील। तर या सीईटी मार्कांचा नेमका काय घोळ झालाय पाहूयात। 12वीत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांमध्ये 100, 99 किंवा 98 पर्सेंटाइल। पैसे घेऊन सीईटी परीक्षा केंद्र मॅनेज केल्याचा आरोप आहे। मॅनेज करून 99 पर्सेंटाइल मिळवून देण्याचा दावा करण्यात आलाय। अभियांत्रिकी प्रवेशाच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत तफावत आहे। तर सीईटी कडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय? 12वीचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइल यांचा थेट संबंध लावणं चुकीचं आहे। पीसीएम गटात 90% जास्त गुण मिळवलेल्या 344 विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये 40 पर्सेंटाइल पेक्षा कमी गुण आहेत। 12वीत कमी टक्केवारी असूनही सीईटी मध्ये 99 किंवा 100 पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 63। 99 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना 12वीत 75 ते 85% आहेत। सीईटी परीक्षेबाबत तातडीनं चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे। तर तरुणांच्या भविष्याशी भाजपकडून खेळ खेळण्यात येतोय, अशी टीका नाना पटोले यांनी केली। पाहूयात। या सरकारनं तात्काळ याची चौकशी करावी ही मागणी आमची आहे। तीच थातुरमातुर उत्तर आम्हाला देता कामा नये। शिक्षण ही सेवा आहे, महसूल उत्पादन किंवा महसूल जमा करण्याचं साधन नाही, हे मी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो। जर आपण पारदर्शकपणे काम करण्याची इच्छा असेल तर ते पारदर्शकपणे काम होतंय हे दिसलं देखील पाहिजे। त्यामुळे हे जे 4 वर्षापासून ह्याचं जे अधपतन होत चाललेलं आहे त्याची देखील निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी होण्याची आवश्यकता आहे। ती मागणी आमची त्या ठिकाणी आहे। भारतीय जनता पार्टीचेच नेते या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की एसआयटी असेल, या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे ती त्यांचीच लोक आहेत। पोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। तर यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। पेपरफुटी असो, भरती घोटाळे असो की आता एमएचटी सीईटी,
प्रत्येक वेळी संशयाची सुई भाजपशी संबंधित लोकांवरच का येते? भाजप नेत्याच्या मुलांना 10वी-12वीत कमी गुण, JEE मध्येही साधारण कामगिरी आणि MST CET मध्ये थेट 99% पर्सेंटाईल कसे? तर कोणते पेपर फुटल्याचा आरोप आहे आपण पाहूयात. नीट राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा, TET अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा, FDA औषध निरीक्षक परीक्षा, SRPF राज्य राखीव दल लेखी परीक्षा, आणि आता महत्त्वाची राजकीय